पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता अजित डोवाल यांच्यासोबत बैठक सुरू झालेली आहे। तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आता अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा करतायत। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता दोघांमध्ये चर्चा होतीये। एकीकडे पंतप्रधान मोदी यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक होते, त्यानंतर अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। गेले अनेक तासांपासून ही बैठक सुरू होती, त्यामुळे आता कुठला मोठा निर्णय भारत घेतं का याकडे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण पंतप्रधानांनी आपल्या लष्कराला फ्री हँड दिलाय आणि त्यानंतर त्यांना कधीही कुठेही आणि कशीही कारवाई करण्यासाठी सांगितलंय। त्यानंतर मात्र ही बैठक होते, आपण पाहतोय त्यातून काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, पंतप्रधान मोदी यांनी आधी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर आता ते अजित डोवाल यांच्याशी चर्चा करतायत। यातले काही अपडेट्स आहेत का? अजित डोवाल यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये आता पुढचा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत, जी परिस्थिती आहे त्याची यथोचित आणि उचित वस्तुनिष्ठ माहिती देण्याचं काम करत असतात। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतः अजित डोवाल जे आहेत त्यांच्याकडे जे इनपुट्स आहेत ते पूर्ण इनपुट्स या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले जात आहेत। आणि या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवरती जर मोठा हल्ला करायचा प्लॅन केला, त्याचे परिणाम त्याचबरोबर पाकिस्तानला त्याच्यामधून जर खरोखर भारताने ठरवलं की पाकिस्तानला पूर्णपणे जी युद्धाची परिस्थिती आहे त्या पद्धतीने हल्ला करायचा, तर पाकिस्तान औषधालाही शिल्लक राहणार नाही ही याची जाणीव देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत। मात्र पाकिस्तानने जर आपल्या भारतीय लोकांच्या अशाच पद्धतीने हल्ले करून जीव घेण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जो प्रत्युत्तर देईल। आता सध्याची जी अपडेट आहे त्या एकीकडे ही बैठक सुरू असताना सांबा क्षेत्रामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलंय। त्या दरम्यान मध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे, अटॅक जो आहे तो नष्ट केला आहे। त्यामुळे आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात रेड स्ट्रिक्स म्हणजे लाल रंगाच्या जे ठिणग्या पडतात ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्की शिवाजी, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात आता बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे आपल्या भारताच्या सीमेवरती पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र भारतीय लष्करानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। आता ही जी आपल्या डेलिगेटची बैठक होते, केंद्र सरकारमध्ये जे महत्त्वाचे दुवे आहेत पंतप्रधान मोदींसोबत तिन्ही लष्कराचे दलप्रमुख तसंच अजित डोवाल यांच्या बैठकीनंतर कोणता मोठा निर्णय भारत घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पाकिस्तानच्या कुरघोड्या काहीच थांबत नाहीयेत, दिवसेंदिवस त्या वाढतच चालल्यात। अंधार झाला की पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय। आज पुन्हा जम्मूच्या सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन दिसलेले आहेत पाकिस्तानचे, गोळीबार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे।